असं तिखट लिंबूचं लोणचं सोबत वरण भात आणि हे जर लोणचं असेल तर आणखीन काय हवे, त्याच्यासाठी मम्मीने आज लोणचं बनवलंय. आता लिंबूचं लोणचं बनवणार म्हटल्यावरती लिंबू घेतले, त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आणि त्यानंतर एका कपड्याने त्याला पुसून घेतलेलं आहे. आता एका लिंबाचे आपण 8 फोडी करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या. जितक्या शक्य होतील तितक्या बिया त्याच्यातल्या काढून टाकायच्या, म्हणजे कडवटपणा येत नाही लोणच्याला. आणि त्यानंतर मम्मीने त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे. मग याच्यामध्ये मम्मीने घातले मीठ. मीठ जवळपास 2.5 चमचे याच्यामध्ये घातले, कारण की मिठामुळे लोणचं खराब होत नाही. आणि त्यातच घातले थोडासा हिंग. आता या लिंबाला त्या मिठामध्ये आणि हळदीमध्ये छान असं घोळून घ्यायचं आहे. त्या फोडींना मीठ आणि लिंबू चांगलं लागलं पाहिजे आणि ह्याला 4 दिवस एका काचेच्या भरणीमध्ये घालून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मग ते पाणी आपण काढून टाकणार आहोत. आता 4 दिवसांनंतर आता मसाला बनवायचा आहे. आता त्याच्यासाठी मम्मीने मोहरी घेतली. ही काळी मोहरी आहे, मोहरीची डाळ घ्यायची नाही. त्याला छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं जिरं आणि मेथी दाणे सुद्धा घेतलेले, ते सुद्धा छान भाजून घ्यायचे. तेल गरम करायचं. मग थंड झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट आणि जो आपण मसाला बनवलाय तो घालायचा आणि तेलामध्ये त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. खरी चव तर या मसाल्यालाच आहे. या मसाल्यामुळे लोणचं 1 नंबर लागतं. आणि मग काय, हे 4 दिवसांच्या नंतर लिंबाच्या फोडी अशा थोड्या मऊ होतात आणि ह्याला थोडंसं पाणी सुद्धा सुटलंय. तर हे पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे लोणचं कसं जास्त आंबट होत नाही. तर आता याच्यातलं जे पाणी आहे ते मी सगळं काढून टाकते आणि त्यानंतर जो मसाला केला होता तो या लिंबांमध्ये टाकायचा आणि याला छान असं त्या मसाल्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचा आहे, म्हणजेच की त्या सगळ्या लिंबाच्या फोडीला हा चांगल्या प्रकारे मसाला लागला पाहिजे. आता या लिंबांच्या फोडींना हा मसाला चांगला लावून झाला की त्यानंतर एक काचेची भरणी घ्यायची. त्याला पाणी अजिबात असता कामा नये. पाणी जर त्या भरणीला असेल तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. तर भरणी कोरडी पाहिजे आणि त्या भरणीमध्ये हे लिंबूचं लोणचं घालून ठेवायचं आणि त्यानंतर एक 8 दिवसांनी हे लोणचं आपण खाऊ शकतो, म्हणजे फोडींमध्ये तो मसाला छान प्रकारे लागला जातो. आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणार असं तिखट लिंबूचं लोणचं मला तर खरंच खूप जास्त आवडलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं लोणचं नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.